नवरात्र म्हणजे शक्तीचा उत्सव. देवी जसे 9 रूपांमध्ये आपल्याला आशीर्वाद देत असते, त्याच पद्धतीने होमिओपॅथीमधील 9 औषधे हे आपल्या मनाला आणि शरीराला बळ देत असतात. नमस्कार, मी डॉक्टर निकिता. भीतीने थरथरत असेल कोणी, ज्या पद्धतीने देवी आपल्याला धैर्य देत असते, त्याच पद्धतीने ॲकोनाइट हे आपल्याला धाडस देत असते. अचानक तापाने जर अंग लाल झालं असेल, ज्या पद्धतीने देवी आपल्याला शांतता देत असते, त्याच पद्धतीने बेलाडोना हे शांती देत असते. बेचैनी, असुरक्षितपणा असं जर जाणवत असेल, तर ज्या पद्धतीने देवी आपल्याला आधार देत असेल, त्याच पद्धतीने अर्सेनिक हे स्थिरता देत असते. जास्त खाल्ला पिल्यानंतर ज्या पद्धतीने आपलं पोट बिघडत असतं, देवीकडनं आपल्याला संतुलन मिळत असतं. तसेच नखस्वामिका हे आपल्या शरीराला संतुलित करत असतं. आपण जेव्हा हट्ट करत असतो, रडत असतो, तेव्हा देवी किंवा आई आपल्याला कुशीत जशी घेते, त्याच पद्धतीने पल्सटीलाही आपल्याला माया देत असते. अंग दुखायला लागणे, स्टिफनेस प्रेझेंट असणे, त्या टाइमला आपल्याला देवीकडनं जशी शक्ती मिळत असते, त्याच पद्धतीने आपल्याला रस्टॉक्सकडनं हालचालीची शक्ती मिळत असते. मनामध्ये दुःख आणि डोळ्यामध्ये अश्रू असतील, तर ज्या पद्धतीला आपल्याला देवीकडनं सांत्वन मिळत असते, त्याच पद्धतीने इग्निशिया हे मनाला शांत करत असते. परीक्षेची भीती असेल किंवा आपल्याला कमजोरी वाटत असेल, पण देवीकडे हात जोडले की आपल्याला आत्मविश्वास येतो. त्याच पद्धतीने जलसेमियम हे आपल्याला धैर्य देत असते. त्वचेच्या तक्रारी असतील तर देवीकडनं आपल्याला स्वच्छता मिळत असते. तसेच सल्फर आपल्याला शुद्धता देत असते. सर्वांना नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.